मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। परब साहेबांनी मला रस्त्यावर आणायचं ठरवलेलं आहे, तर मी नक्की त्याला तयार आहे। पण आपण जो पहिला मुद्दा मांडला तो अतिशय योग्य आहे। आपण असा विचार केला होता, आपल्या राज्यामध्ये आपण मागच्या काळामध्ये जाणीवपूर्वक ईव्हीवर कुठले टॅक्स लावला नाही आणि त्याची एक इकोसिस्टम आपण तयार केली। मंत्रिमंडळात चर्चा होताना साधारणपणे एक सूर असा आला की आपण 30 लाखापर्यंतच्या ईव्हीला मोकळं ठेवलं पाहिजे आणि 30 लाखाच्या वर लक्झरी सेगमेंट चालू होतं। त्यामुळे लक्झरी सेगमेंटला आपण यातनं का सूट द्यावी म्हणून 6% आपण त्या ठिकाणी कर लावण्याचा निर्णय घेतला। 30 लाखाची जी काही आपण साधारणपणे मर्यादा ठेवली, जे काही ईव्हीच्या सेगमेंटमध्ये आता मॅन्युफॅक्चरर्स आहेत यांना आपण विचारलं की तुमची महत्तम किंमत काय येते ज्याच्यावर टॅक्स लागतो अशी किंमत, तर ती 30 लाखाच्या आत येते म्हणून आपण तो लावला। तथापि काल पुन्हा आम्ही सगळे बसलो होतो, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे, मी आणि सगळे अधिकारी आम्ही बसलो होतो आणि आम्ही हा विचार केला की त्या सेगमेंटमध्ये तसंही फार काही आत्ता गाड्या नाही आहेत, टॅक्सही मिळणार नाही आहे, तर मग